नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. झारखंडमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामुळे दोघांची थोबाडं काळी झालेली आहेत. एक तर काँग्रेस नेते राहुल गांधी, दुसरा अभिजित दिपके. जंतर मंतरवरचं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन संपुष्टात आलेलं आहे. परंतु झारखंडचं आंदोलन मात्र दिवसेंदिवस उग्र होत चाललेलं आहे. या आंदोलनाच्या संदर्भात राहुल गांधी यांची भूमिका पूर्णपणे दुटप्पी होती, असा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला, अनेकांनी केला. त्यामुळे लाज वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एक पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये राहुल गांधी हेमंत सोरेन यांना असा आदेश देतात, त्यांना सांगतात की तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी जा, विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि या सगळ्या प्रकरणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. आता राहुल गांधी स्वतः तिथे जाऊ शकले असते किंवा स्वतः भेटून हेमंत सोरेन यांना हे सगळं सांगू शकले असते, परंतु राहुल गांधी यांनी यापैकी काही केलेलं नाहीये. राहुल गांधी यांचा उद्देश स्पष्ट आहे. त्यांना सोरेन यांच्या डोक्यावर खापर फोडायचं आहे आणि स्वतःच्या काखा वर करण्याची व्यवस्था करून घ्यायची आहे. राहुल गांधी यांचा हा बेरकेपणा झारखंडच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित कळलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांनाच आवाहन केलेलं आहे. राहुल गांधी यांना सांगितलेलं आहे की जर सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल, मंजूर करत नसेल, तर राहुल गांधी यांनी या सरकारचा पाठिंबा तात्काळ काढून घ्यावा. याला म्हणतात ज्याच्या तंगड्या त्याच्या गळ्यात घालणं. देशात विमान कंपन्यांचा कोणताही संप सुरू नाहीये. विमानाच्या तिकिटाचे दर कडाडलेले सुद्धा नाहीयेत. दिल्लीवरून रांचीपर्यंत आणि रांचीवरून दिल्लीपर्यंत सगळ्या विमानांची व्यवस्थित ये-जा सुरू आहे. तरी सुद्धा राहुल गांधी यांना रांचीला जाण्याचा मुहूर्त सापडत नाहीये किंवा त्यांना तिकीट तरी मिळत नाहीये. आणि त्यामुळे कदाचित त्यांनी हेमंत सोरेन यांना पत्र लिहिलं असावं आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी हे आंदोलन संपवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हेमंत सोरेन यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलेलं आहे. आणि आश्चर्य बघा, 14 ऑगस्टला राहुल गांधी यांनी हेमंत सोरेन यांना हे पत्र लिहिलेलं आहे, परंतु हेमंत सोरेन यांनी या पत्रावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाहीये. राजकीय शिष्टाचार ही भानगड काय असते, हा एखादा खाद्यपदार्थ आहे का आणि तो कशाबरोबर खातात, हे राहुल गांधी यांना अद्याप तरी कळलेलं नाहीये. भविष्यात सुद्धा कळेल याची शक्यता नाहीये. राहुल गांधी अशा प्रकारे वर्तन करतायत म्हणजे एखाद्या कंपनीचा वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याला मेल पाठवतो आणि त्याला सांगतो काय करायचं आणि कसं करायचं. तसा प्रकार राहुल गांधी यांनी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत केलेला आहे. त्यांनी हेमंत सोरेन यांना पत्र पाठवलं आणि त्यांना आदेश दिले असं करा आणि तसं करा. म्हणजे राहुल गांधी यांचा एक खूप मोठा गैरसमज आहे. त्यांना असं वाटतं की आपण एका विशेष परिवारातून आलेलो आहोत, आपण शाही आहोत, आपण राजपुत्र आहोत, आपण जगावेगळे आहोत, आपण असामान्य आहोत आणि बाकीचे जगातले जे लोक आहेत ते सगळे सटरफटर आहेत, सामान्य आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर बरोबरीच्या नात्याने आपण वागू शकत नाही. तर तो जो राहुल गांधी यांचा गैरसमज आहे तो या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेच्या समोर आलेला आहे. राहुल गांधी हा मास्क दाखवू शकतात कारण त्यांना माहिती आहे की झारखंडचे जे सरकार आहे ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर चाललेलं आहे. झारखंडच्या विधानसभेमध्ये एकूण 81 आमदार असतात. झारखंड मुक्ती मोर्चा ज्या पक्षाचे नेते हेमंत सोरेन आहेत त्या पक्षाकडे 34 आमदार आहेत आणि राहुल गांधी यांच्या पक्षाकडे 16 आमदार आहेत. म्हणजे राहुल गांधी यांनी जर सरकारचा पाठिंबा काढला तर हे सरकार कोसळणार हे निश्चित आहे. आणि त्यामुळे राहुल गांधी पत्र पाठवून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या घरगड्यासारखे आदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांच्याकडे वेगवेगळ्या फुटपट्ट्या आहेत. काही फुटपट्ट्या नरेंद्र मोदी यांच्यासाठी आहेत, काही फुटपट्ट्या त्यांच्या मित्रपक्षासाठी आहेत आणि काही फुटपट्ट्या अन्य लोकांसाठी. झारखंडच्या आंदोलनाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी हेमंत सोरेन यांना जे पत्र पाठवलंय त्या पत्रामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. राहुल गांधी म्हणाले आहेत की विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत आणि त्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आता राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांची बाजू घेतलेली आहे आणि हे विद्यार्थी आंदोलन कोणाच्या विरोधात करतायत? झारखंड सरकारच्या विरोधात. त्या सरकारमध्ये ज्या सरकारमध्ये राहुल गांधी यांचा पक्ष सामील आहे. परंतु राहुल गांधी यांच्याकडे वेगवेगळ्या फुटपट्ट्या आहेत. असं मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा नीट पेपर फुटी प्रकरण समोर आलं तेव्हा राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला, गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि देशाच्या पंतप्रधानांना माफी मागायला सांगितलं. राहुल गांधी यांनी हेमंत सोरेन यांना जे पत्र पाठवलं आहे त्या पत्रामध्ये थोडंसं कौतुक पण केलं आपल्या मित्रपक्षाचं की हा मित्रपक्ष विद्यार्थ्यांशी संवाद राखून आहे. परंतु केंद्राकडे राहुल गांधी ज्या प्रकारच्या मागण्या करत होत्या त्यातली एकही मागणी या पत्रामध्ये त्यांनी हेमंत सोरेन यांच्याकडे केलेली नाहीये. म्हणजे संबंधित मंत्र्याने राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, काहीही नाही. अर्थात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांबाबत जो पुळका व्यक्त केलेला आहे तो पूर्णपणे पोकळ आहे. याच्यातून विद्यार्थ्यांना फारसं काही मिळेल याची शक्यता नाहीये. राहुल गांधी यांनी सोरेन यांना जे पत्र पाठवलं त्या पत्राला त्यांनी उत्तर दिलं नाही. त्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे. एकतर आपल्या सरकारमध्ये सामील असलेला छोटा पक्ष आपल्याला आदेश देण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याला
काहीतरी करा म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे मुळात हेमंत सोरेन यांना प्रचंड खटकलं असणार आणि राहुल गांधी यांचा उद्देश त्यांच्या लक्षात आला असणार. राहुल गांधी त्यांच्या डोक्यावरचं ओझं सोरेन यांच्या डोक्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतायत. ते आपल्या पक्षाच्या तंगड्यामध्ये तंगडं घालून पाडण्याचा प्रयत्न करतायत, हे हेमंत सोरेन त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे ते राहुल गांधी यांना उत्तर देण्याच्या भानगडीत सुद्धा पडले नाहीत. एखाद्या आघाडी सरकारमध्ये जे मित्रपक्ष सामील असतात त्यांच्यातले जे संबंध असतात ते अत्यंत नाजूक असतात, त्यामुळे सगळी प्रकरणं अत्यंत नाजूकपणे हाताळावी लागतात. राहुल गांधी यांना हे प्रकरण वेगळ्या प्रकारे हाताळता आलं असतं. त्यांना हेमंत सोरेन यांना फोन करता आला असता किंवा त्यांना व्यक्तिशः भेटून विनंती करता आली असती की तुम्ही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना भेटा, त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि या सगळ्या प्रकरणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. परंतु राहुल गांधी यांनी आघाडीची जी धुणी भांडी आहेत ती चव्हाट्यावर धुण्याचा मार्ग स्वीकारला आणि त्याचं कारण स्पष्ट आहे. एक तर राहुल गांधी यांना स्वतःची कातडी वाचवायची आहे आणि दुसरं त्यांना हेमंत सोरेन यांच्या डोक्यावर खापर फोडायचं आहे. सोरेन यांना माहिती आहे की आपले हात सध्या दगडाच्या खाली आहेत आणि त्यामुळे सोरेन बोलत नाही आहेत. परंतु योग्य वेळ आली की सोरेन सुद्धा राहुल गांधी यांना त्यांची जागा दाखवून देणार आहेत. हेमंत सोरेन यांच्या संदर्भात राहुल गांधी जे काही करतायत किंवा झारखंड मुक्ती मोर्चाच्या बाबत राहुल गांधी जे काही करतायत ते राहुल गांधी यांनी एकदा केलेलं नाहीये. राहुल गांधी हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. जेव्हा मित्रपक्ष अडचणीत येतो तेव्हा राहुल गांधी यांचा पक्ष आपला हात खेचून घेतो. तामिळनाडूमध्ये द्रमुकचे नेते एम के स्टॅलिन यांनी हा अनुभव घेतलेला आहे. काँग्रेस आणि द्रमुकने एकत्रितपणे विधानसभेच्या निवडणुका लढवल्या, परंतु जेव्हा राहुल गांधी यांच्या लक्षात आलं की आता काही द्रमुकची सत्ता येत नाहीये, तमिळगा वेत्री कझगम या पक्षाची सत्ता येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी द्रमुकची साथ सोडली आणि ते जाऊन बसले विजय जोसेफच्या मांडीवर. आणि तोच प्रकार झारखंडमध्ये राहुल गांधी करण्याचा प्रयत्न करतायत. जेव्हा आघाडीचं सरकार आहे तेव्हा एखादा घोटाळा होतो, त्या घोटाळ्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची असते. परंतु राहुल गांधी काय करतायत, राहुल गांधी सगळं खापर सोरेन यांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा प्रकारे कोरडे उसासे टाकतायत की या संपूर्ण प्रकरणाशी त्यांचा काडीचाही संबंध नाहीये. झारखंडमध्ये जो परीक्षा घोटाळा झाला त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारमध्ये काँग्रेस सुद्धा सामील आहे. हे जर पाप असेल तर त्या पापामध्ये राहुल गांधी यांचा सुद्धा वाटा आहे. परंतु राहुल गांधी वारंवार हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत जे पाप आहे ते सोरेन यांचं पाप आहे आणि त्याच्याशी आमच्या पक्षाचा काडीचाही संबंध नाहीये. राहुल गांधी म्हणतायत की झारखंडमध्ये जे विद्यार्थी आंदोलन करतायत त्यांच्या मागण्या रास्त आहेत, परंतु त्या रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून राहुल गांधी काहीही करताना दिसत नाहीये. त्यांनी केवळ कोरडा पत्राचार केलेला आहे, कोरडे उसासे टाकताना दिसत आहेत. राहुल गांधी यांना जर खात्री आहे की विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत तर त्यांनी झारखंडच्या सरकारला सांगितलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की या मागण्या पूर्ण करा. जर मागण्या पूर्ण करता येत नसतील तर राजीनामा द्या आणि जर तुम्ही राजीनामा देत नसाल तर आम्ही तुमच्या सरकारचा पाठिंबा खेचून घेऊ. एकूणच राहुल गांधी यांची झारखंड मुक्ती मोर्चाच्या संदर्भात जी भूमिका आहे ती भूमिका पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसबद्दल काही म्हणाले होते त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मोदी काय म्हणाले होते, काँग्रेस हा एक परजीवी पक्ष झालेला आहे. म्हणजे काय, तो राज्यामध्ये तिथल्या महत्वाच्या पक्षाबरोबर युती करतो आणि युती केल्यानंतर काय होतं, ज्या पक्षाबरोबर काँग्रेसची युती होते, आघाडी होते, तो पक्ष खंगत जातो, तो पक्ष सुखत जातो, तो पक्ष संपत जातो आणि काँग्रेस त्याच्या जीवनरसावर जगत असतो. तामिळनाडूमध्ये हेच दिसलं तर झारखंडमध्ये त्याची पुनरावृत्ती होताना दिसते. नीट पेपर फुटी प्रकरण उघड झाल्यानंतर झारखंडमध्ये JPSCचा परीक्षा घोटाळा उघड झाला. साधारण एकाच काळामध्ये हे दोन्ही घोटाळे उघड झाले. परंतु नीट पेपर फुटी नंतर केंद्र सरकारने किती वेगाने आणि जबरदस्त पावलं उचलली बघा. आधी परीक्षा रद्द करण्यात आली, दोषींना गजाआड करण्यात आलं, फेरपरीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा अत्यंत यशस्वीरित्या घेण्यात आली. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी आता सुरू झालेली आहे. झारखंडमध्ये यापैकी काही झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे राहुल गांधी यांच्यावर दुटप्पीपणाचे आरोप झाले. विद्यार्थ्यांनी त्यांना आवाहन केलेलं आहे, जर झारखंड सरकार आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर राहुल गांधी यांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा. झारखंड मुक्ती मोर्चाला फार फैलावर घेणं राहुल गांधी यांना शक्य नाहीये, कारण जर सरकार गडगडलं तर भाजप येणार ही उघड गोष्ट आहे. निवडणुका झाल्या तर भाजपची सत्ता येणार आणि निवडणुका झाल्या नाहीत तर राष्ट्रपती शासन येणार, म्हणजे पुन्हा एकदा मागल्या दाराने भाजपची सत्ता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी जी परिस्थिती राहुल गांधी यांची निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे राहुल गांधी स्वतःच्याच सापळ्यामध्ये अडकताना दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या अचानक मनात आलं आणि त्यांनी 14 ऑगस्ट रोजी हेमंत सोरेन यांना पत्र लिहिलं, अशातला काही भाग नाहीये. झारखंडच्या विद्यार्थ्यांनी सरकारला एक डेडलाईन दिलेली आहे. ही डेडलाईन 20 ऑगस्टची आहे. जर 20 ऑगस्टच्या आत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही मुख्यमंत्री निवासाला घेराव घालू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे, परीक्षार्थींनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे सरकार प्रचंड अडचणीत आहे. राहुल गांधी यांना एक गोष्ट चांगली ठाऊक आहे,
जर 20 ऑगस्टला मुख्यमंत्री निवासावर घेराव घालायला विद्यार्थी निघाले तर त्यांची संख्या हजारोंनी असेल. त्यांना रोखण्यासाठी अर्थातच बळाचा वापर करावा लागेल. म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती होईल जे संसद परिसरामध्ये झालं होतं सीजेपीच्या मोर्चाच्या दरम्यान. म्हणजे पोलिसांना लाठीमार करावा लागेल, त्यांना अश्रुधुराचा मारा करावा लागेल आणि तेव्हा टीका करण्याची संधी भाजपकडे असेल. त्यामुळे राहुल गांधी आधीच पत्र पाठवून मोकळे झालेले आहेत. विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन मोकळे झालेले आहेत, असं जाहीर करून मोकळे झालेले आहेत की विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अत्यंत रास्त आहेत आणि शांततापूर्ण आंदोलन करण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे. ते उद्या जर 20 ऑगस्टला काही बरं वाईट झालं तर त्याचं खापर सोरेन यांच्या डोक्यावर फोडायला राहुल गांधी मोकळे आहेत. अलीकडेच राहुल गांधी यांनी त्यांचं ऑपरेशन पागलखाना जाहीर केलं होतं. म्हणजे संसदेचं पावसाळी अधिवेशन संपलं, त्याच्यानंतर काँग्रेसचं संमेलन होतं आणि त्या संमेलनामध्ये बोलताना राहुल गांधी असं म्हणाले होते की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना वेडं करणार आहोत, त्यांना वेड लावणार आहोत, अशी परिस्थिती निर्माण करणार आहोत की या दोघांना झोप लागणार नाही. आता सध्या तरी अशी परिस्थिती आहे की मोदी शहा बिंदास्त आहेत. म्हणजे स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे लाल किल्ल्यावरून भाषण झालं त्या भाषणावर राहुल गांधी जे काही बोलले त्याचं किंचितचं सुद्धा सावट नव्हतं. मोदी त्यांच्या मार्गावर अगदी अविचलपणे आणि ठामपणे चालतायत असं या भाषणातून स्पष्ट झालं. परंतु परिस्थिती आता अशी आहे की मोदी तर ठीक आहेत, शहा सुद्धा ठीक आहेत. वेड लागतंय काँग्रेसच्या मित्रपक्षांना. जे पक्ष काँग्रेसबरोबर सत्तेमध्ये आहेत ते पक्ष राहुल गांधी यांच्या कारनाम्यामुळे अत्यंत बिथरलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.